नमस्कार, मी कुकविथ वैशालीमध्ये वैशाली तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला गवाराच्या शेंगांची भाजी दाखवणार आहे। इकडे मी 1 पाव गवार ही धुवून निवडून 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्यानंतर इकडे एक कांदा घेतला, खूप तुकडे केलेले आहेत लसणाचे, बारीक कुटलेला किंवा ठेचलेला नाही, कोथिंबीर, दाण्याचं कूट, भाजलेल्या दाण्यांचं कूट। आता इकडे मी तेल ठेवलेलं आहे तापवायला। त्यामध्ये मी सर्वप्रथम तेल ठेवलेलं आहे तापवायला। त्यामध्ये मी मोहरी घालून घेतली। त्यानंतर 1 छोटा चम्मच मोहरी, 1 छोटा चम्मच जिरा। आता ते छान गुलाबी झाले, चांगले गुलाबी होऊ द्यायचं लसणाला। ते छान असे गुलाबी झाले की मी त्याच्यामध्ये कांदा घालणार आहे। कांदा छान होत आला तुम्ही का भाजीत वापरा, चांगला असतं पोटाला। आता मी यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर घालणार आहे। छोट्या चमच्याने, या चमच्याने 2 चमचे मी लाल मिरची पावडर घालणार आहे। यामध्ये मी या चमच्याने 1 छोटा चम्मच गोडा मसाला घालणार आहे। त्यानंतर मी या स्वच्छ धुतलेल्या शेंगा याच्यात घालणार आहे, गवाराच्या शेंगा। त्याला छान हा सगळा मसाला लावला की मी याला मीठ घालते। यामध्ये चमच्याने मी लाल मिरची पावडर वगैरे घातली, त्याच चमच्याने 1.5 चमचा मी मीठ घालणार आहे। आता मी याला छान झाकण ठेवून परतवून घेते 10-15 मिनिटं। थोडं पाणी घालायचं आपण त्याच्यात, पाणी घालते मी आणि 10-15 मिनिटं याला वाफवू देते। गवार आता छान शिजलेली आहे। 15 मिनिटं मी याला झाकण ठेवून छान शिजवलेली आहे। बघा खूप सुंदर कलर आलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का, शिजल्याच्या नंतर छोट्या चमच्याने 1/2 चमचा आपण याच्यात आमचूर पावडर घातली। त्यानंतर यामध्ये आपण थोडासा गूळ घालणार आहे। त्याच्यानंतर अशी परतून घेऊ। मग आपण याच्यामध्ये दाण्याचं कूट घालणार आहे, कोथिंबीर घालणार आहे। आता याला परत 2 मिनिटं मी अशी बघा किती सुंदर दिसते, खूप छान होते ही भाजी। नक्की करून बघा ही भाजी तुम्ही। बघा आपल्या गवाराची भाजी रेडी आहे, खूप सुंदर झालेली आहे, खूप सुंदर झालेली आहे, खमंग आणि टेस्टी। तुम्ही नक्की करून बघा। भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात गवारमध्ये, पण ही करून बघा, खूप छान लागते। ही तयार आहे आपली गवाराच्या शेंगांची भाजी, खूप छान लागते। नक्की करून बघा। माझ्या चॅनल आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक द्या, काहीतरी कमेंट लिहा।